पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. वा आनंदी, मस्त काढलीस रांगोळी. मी उभा केलेला संसार तू पुढे सांभाळशील नाही सांभाळशील तो पुढचा मुद्दा आहे, पण आता रांगोळी छान काढलीस आणि रंग सुद्धा मस्त भरलेत. खूप छान दिसतंय. काय ग, थोडं वाकडं लागलंय का? वाकडंच लागलंय. नीट कर. हा काय ग आनंदी, तुझ्याशी बोलतेय मी. चिडली बिडली की काय? रागवलीस का माझ्यावर आनंदी? आनंदी, हे काय करतेस? हा अगं कशी ग तू? तुझं बरोबर आहे. नाही तू फक्त रांगोळीच काढ. अगं पॉजचं बटन दाबलेलं आहे. पॉज काढ म्हणजे ते सुरू होईल. मस्त गाणी लागतात. मी ना सकाळी सकाळी नेहमी ही गाणी ऐकायचे. छानपैकी लता मंगेशकर, मन्ना डे, आर.डी. बर्मन. खूप छान वाटायचं, एकदम फ्रेश वाटायचं. आणि मग नंतर संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा तीच गाणी. खूपच मजा यायची. दिवसभराचा सगळा थकवा निघून जायचा. पण हे ढगात गेल्यापासून ना गाणी ऐकलीच नाहीयेत मी. परत ऐकायला मिळते. हा असाच धूळ खात पडलेला होता. केवढी धूळ झाली आहे मागे. ती धूळ काढ बर का. आनंदी, मी बोलतेय तुझ्याशी. बोल ना, काय झालंय तुला? का रागवली आहेस का तू? आनंदी अगं पॉज काढ ना, फक्त पॉज काढ. मोठा कर आवाज, मोठा कर. एवढ्याशा आवाजाने काही उठायचं नाही तुझा भोपा. आनंदी काय झालंय? हा आनंदी बोल ना. तू काय चिडली बिडली आहेस का माझ्यावरती? असं काय करतेस तू? बोल की माझ्याशी. आनंदी बघ ना, चहा ग्लास आलं टाक. आलं वेलची नाही, आलं. राघवला आवडतं आलं. वेलची का टाकतेस? हा आनंदी, मी तुला विचारतेय. आलं आलं. अच्छा, तू मुद्दाम करतेस का? म्हणजे तू असं ठरवलंयस की मी तुला आलं सांगितलं की तू वेलची टाकायची? ठरवलंयस ना तू असं? का ग असं करतेस? काय झालंय? मी काय केलंय? चिडली काय आहेस तू माझ्यावरती? तुला मी दिसत नाहीये का? आनंदी बोलतीये तुझ्याशी. काय झालंय तुला? बघ ना. आनंदी, हे काय एकटीसाठी चहा करून घेतलास? मला विचारलं सुद्धा नाही. अर्थात मी काही पीत नाही, पण विचारायचं तरी. आनंदी बोल ना माझ्याशी. छान मस्त झुरके मारतीयस. माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. काय चाललंय का तुझं हे? आनंदी ए बाई, ए नाही अगं नकोय मला चहा. मी खरंच घेत नाही चहा. लगेच काय उठायचं? अगं खरंच नाही घेत मी चहा. नको मला चहा. अगं खरंच नको. राहू दे राहू दे. इतक्या काही लगेच उठायची गरज नाहीये. आई आई उठताय ना? चहा केलाय तुमच्यासाठी, या लवकर. या आनंदीचं काय बी नसलंय. काय झालंय तिला?
काय ग आनंदी, कशाला बोल, कुठे गेली ही? काय ग बाई, चिंगी मारते मला. आई येताय ना? अगं बाई, या लवकर या. हो आले. अरे ग बाई आले. दे आता चहा दे मला. आई आम्ही बाहेर बसलोय हॉल मध्ये, बाहेरच या. काय ग, कशाला दे? आता उठा, चला, पाय उचला, कठीण आहे ग बाई. कशाला एवढा लवकर उठवलंस? या चिंगी, ए चिंगी. आई चहा घ्या. अगं काय म्हणते मी, 6 गुड वाजले. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय एवढ्या लवकर उठवायचं म्हणते मी, 6 वाजले ना ग, झोपू द्यायचं होतं ना. हा ना, स्कूलला पण सुट्टी आहे. मग आज दसरा आहे की नाही, मग सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठायला हवं, हो की नाही? अगं पण आपल्याकडे दिवाळीच्या दिवशी सुद्धा सकाळी 10 वाजता उठायची प्रथा आहे. पण आता प्रथा बदलायला हवी की नाही आई? आणि ती वेळ आता आलीये. चहा घ्या, आवडेल तुम्हाला. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ए बाबा, बाबा उठ ना. काय बाबा, मागच्या वर्षी आईने जो मला ड्रेस दिलेला ना, तो तेव्हा मला थोडा लूज होत होता ना, म्हणून तू मला म्हणाला होतास की तो माझा आता बरोबर होईल नेक्स्ट टाइम. तर चल ना, आता तो मला काढून दे ना. जाऊ ना, थांब थोडा. अरे चल ना, मी पटकन अंघोळ करते, तो ड्रेस काढून ठेव. चल. कोणी नाहीये, चल झोपते मी. जागरणाने गुडघे दुखायला लागतील माझे. छान झाला चहा, उत्तम. आई आई काय करू, जाऊ का आत? पण आईंना आवडलं नाही तर? पण असं कसं? आता ठरवलंय ना मी की सगळं बदलायचंय मला, मग सीमोल्लंघन तर व्हायलाच हवं. आई काय ग आनंदी, काय ग, मी काय झोपले नव्हते ग, असेच पडले होते. आता गुडघा गेला ना ग कामातून. ए बाई, ए राजा, ए काय करतेस? आवडतेय का? आई, जर तुम्ही कालच सांगितलं असतं ना मला, सगळी रूम स्वच्छ करून दिली असती तुमची. पण काही हरकत नाही, तुमचे गुडघे दुखताना आता करून देते मी, एकदम स्वच्छ करून देते. नाही ग, नाही, नको नको, मला आवडतात अगं अशा वस्तू ना, अशा पडलेल्या, मग मला पटापट दिसतात अगं त्या वस्तू, मी मुद्दाम ठेवते त्या. आई, सणासुदीचं असं बरं नाही दिसत हो. अगं काय सणासुदीचं आहे तर तिकडे हॉल साफ कर, इकडे बेडरूम मध्ये कोण कशाला मारायला येतंय? राहू दे ना. थांबा, ऐक ना, ए राजा, ए नको एवढी दगदग करू, तिकडची कामं कर. दगदग कसली? आपलंच घर आहे, त्यात कसली आली आहे दगदग? ऐक आनंदी, माझं काय माहितीये का, मला ना अशी खूप स्वच्छता दिसली ना की चक्कर येते. राहू दे तसंच. नाही, तुमच्यासाठी गरम गरम थालीपीठं करून ठेवली आहेत, लोणी पण आहे, खाऊन घ्या. थालीपीठ केलीस सकाळी सकाळी? थालीपीठ गरम गरम आहेत? गरम गरम आहेत, लोणी पण आहे. बरं मी खाते, तू हे करू नको, काही गरज नाही. हा, मी खाते, आरामात खा. हो.
वा 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 सुख सुख. कोण तडमडलं ग? कोणाला बघवत नाही माझं सुख. खात होते मी चांगले. ये ये ग ये 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 वर्षा. आई हा रांगोळी कोणी काढली ग? काय आता तुझी सासू तर आली नाही काढायला. कोण काढणार? आनंदीची सासू पण नसेल ना आली काढायला? काढ बाजू नको. हा? ए, आई काय दाखवते ग तू? काहीच नाही ग. दाखव ना, दाखव दाखव. अगं, काहीच आई, नाही. दाखव ना. काहीच नाही. आई आई कुठे पळतेस? आई दाखव काय दाखवते? अगं काय आई आई कसलं खमंग दिसतंय. वास पण छान येतोय. आई दे ना मला. माझ्या तोंडचा घास हिरावून घेऊ नकोस पोरी. अगं पण मला कालपासून खावंसं वाटतंय. दे मला थोडस. अगं, माऊली आहे मी तुझी. माझ्या पोटी जन्म घेतलास. माझ्या पोट जा तिकडे जा तिकडे. आहे तिकडे थालीपीठ खा. मी तुझ्या पोटी जन्म घेतला तरी एक घास पण देऊ शकत नाहीस तू मला. कैदाश. दादा काय काय तुझं चाललंय? सरळ जरा. कसली घाई आहे? थालीपीठाची घाई आहे. आनंदीने थालीपीठ केलीये. दसऱ्याची सकाळची सुरुवात थालीपीठाने झाली आहे. कमाल जाणार आहे दसरा आजचा. वा वा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा राघवराव. वा आज भलतेच खुश दिसतात तुम्ही. बरोबर असणारच खुश. आज दुसऱ्या लग्नानंतरचा पहिला दसरा आहे ना. पण काय रे तू एकटाच खुश दिसतोयस. बायको कुठे आहे तुझी? तुझ्या बरोबर नाहीये. ती बसलीये साफसफाई करत. त्यात ना आईंच्या खोलीची साफसफाई. ती खोली कितीही साफ करा साफ होणारच नाही. आणि आनंदीला काय कळणार आहे? ती बसलीये साफसफाई करत. सांग तिला दसरा आहे. आता आपला लग्नानंतरचा पहिला दसरा आठवतोय. तू माझ्यासाठी सोन्याची वस्तू घेऊन आला होतास. कानातले आणले होतेस तू माझ्यासाठी. या अशा छोट्या छोट्या वस्तू छोटे छोटे सरप्राइजेस देऊन तुम्हाला नेहमी खुश ठेवायचास. म्हणून तर अजूनही मी तुझ्यामध्ये अडकले. मग आपण दोघं जण मस्तपैकी पंगत स्टाईल जेवायला गेलो होतो. बासुंदी पुरी गुलाबजाम. केवढी मज्जा आली होती. मी आनंदी बसली आहे दसऱ्याच्या दिवशी साफ करत. मालती ए मालती. अहो आपट्याची पानं आणलीत ना? बघतेस ना आपट्याचीच पानं आहेत ही. पिंपळाची नाही आहेत. हो दिसतंय हो मला. चला तुम्ही पूजा करून घ्या चला. अगं पूजा होईल ग. आधी मला माझ्या रमाला सोनं देऊ दे. रमा शुभ दसरा बाळा. रमा रमा आता दसरा दिवाळी आमच्यासाठी सगळं सारखंच आहे ग. पण प्रत्येक सणाला फक्त तुझ्या आठवणींमुळे उत्साह येतो. तुला दसऱ्याची खूप हौस होती ना. अगं तू एवढीशी होतीस तेव्हा आपण चाळीत राहत होतो. अख्ख्या चाळीत पानं वाटत फिरायचीस. सोनं घ्या सोनं, सोनं घ्या सोनं. अहो हे काय? आता काय झालं? तुम्ही पण ना. अहो त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. एवढी पानं घेऊन आलात तुम्ही. आपल्याला एक डहाळी सुद्धा पुरली असती हो. आणि तसं आपल्या घरी आता कोण येते सोनं द्यायला? या घरात तुम्ही मी
आणि आपल्या रमाच्या आठवणी. आई अगं बाई, अहो माझीच साडी आहे, रमाताईंची नाही आहे. हाय आहे ग, बघ रे अजून तुझी भीती बसली तिच्या मनात. अगं आनंदी, तू तुझ्या साडीला नाही, साडी मधल्या तुला पाहतोय. चिंगी, ए चिंगी, लवकर ये बाळा, तुझ्यासाठी थांबलोय आम्ही. पूजा करायची आहे ना. ए बाबा, तू मागच्या वेळेस म्हणाला होतास ना की हा ड्रेस आता मला बरोबर होईल, तर मग हा टाईट होतोय. आईने माझ्यासाठी घेतला होता ना, तर हा मला आता कधीच घालता येणार नाही. तुझ्यामुळे झालंय सगळं. का नाही तू मागच्या वेळेस मला हा ड्रेस घालायला दिलास? आईने माझ्यासाठी खास घेतला होता ना हा ड्रेस. चिंगे, मला सुद्धा तुला या ड्रेस मध्ये बघायचं होतं ग, पण आता काही ते शक्य होईल असं वाटत नाही मला. काय रे राघव, का नाही तिला घालू दिला? गेल्या वर्षी घातला असता, मोठा झाला असता, ठीक आहे ना. पण निदान हे परकर पोलक तिने घातलं तरी असतं ना. हा बेटा, तू म्हणतेस अगदी खरं आहे, पण आता आपण ही पूजा उरकून घेऊया ना. मी नाही जा. ऐक ना, मी अहो बघू किती छान आहे हे परकर पोलक. चिंगीने एकदा तरी घालायला हवं आहे. मला फक्त अर्धा तास दे. अगं, त्या ड्रेसच्या नादात पूजेचं काय? एकदा का चिंगीने तिच्या आईने आणलेलं परकर पोलक घातलं की मगच पूजा. चालेल, आलेच. अशी काय हे आनंदी, आता ही कधी ड्रेस शिवणार, कधी करणार? पांडुरंग, चल मी चॉकलेट खाते. मला दे नाही. आनंदी, हे काय करतेस तू? हा, हे मी माझ्या लेकीसाठी घेतलं होतं. हे काय आता तू मोठं करणार आहेस का? हे बघ आनंदी, ठेवून देते. आनंदी, मी काय सांगतेय, एक वेळ नको घालू तिला, पण या परकर पोलक्याची वाट लावू नकोस. हे बघ, ठेवून दे. आनंदी दे. हा, बस झालं. हे परकर पोलक तू घेऊ नकोस. नाही, दे आनंदी, दे. मी काय म्हणतो, मगाशी तुला ही साडी आवडली होती. हा हा, ही आवडली होती, मला पण आवडली ती. आता नाही आवडते मला, ती टोचेल असं वाटतंय खूप. नको, ही काहीतरी वेगळी बघायला पाहिजे. राघव, काय झालं? नाही नाही, काही झालं काही नाही मला. हे बघ ना राघव, हे बघ किती छान आहे. हा, पण रमा, हे तुला छोटं नाही होणार? माझ्यासाठी नाही, आपल्या होणाऱ्या मुलीसाठी. एक मिनिट, काय म्हणालीस तू? बोल बोल बोल. मुलगी. मी जेव्हा म्हणत होतो की आपल्याला मुलगीच होणार, तेव्हा मला तू टोकलंस. आणि आता तुला माहितीये, तुला वाटते ना आपल्याला मुलगीच होणार म्हणून. मी काय म्हणतो, ऐक ना, ते सगळं ठीक आहे, पण ना हे आपल्या छोट्याशा बाळासाठी जरासं मोठं नाही होत आहे? आपलं छोटं बाळ आहे ना, तेव्हा ते जरासं मोठं होईल ना, तेव्हा घालेल. हा, तिला मी एकदाच थोडी सजवणार आहे, आयुष्यभर सजवत राहणार आहे बाळाला. राघव, मी तुला म्हटलं होतं ना की आपल्याला मुलगीच होईल. आपल्याला मुलगी झाली आणि मी घेतलेलं परकर पोलका आस्तीने घातलंय. किती छान दिसतंय माझं पिल्लू. बाबा, आईने बघितलं असतं तर ती खूप हॅपी झाली असती ना. हो, खूप हॅप्पी झाले असतं रमाताई. वेडे, खरंच खुश झाले मी. मला चिंगीला हात लावता आला असता ना, तिला काजळाचं तीट लावलं असतं. चिंगी, ये इकडे.
आज तुझ्यामुळे मला आईने आणलेला ड्रेस घालायला मिळाला. मोठा थँक्यू. आनंदी, थँक्यू. चिंगी इतकी खुश दिसते ती फक्त तुझ्यामुळे.